नमस्कार, मी भारती. माझं यूट्यूब चॅनल शिलवंत फॅमिलीमध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. तर चला, आज आपण पनीर रोल बनवणार आहोत. तर कशा बनवायचा, कशा पद्धतीत करायचा हे मी तुम्हाला सांगणार आहे. चॅनलवरती नवीन असाल तर आता सबस्क्राईब करून ठेवा, कारण की अशाच नवीन रेसिपी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा मी प्रयत्न करेन. तर आपण इथे पनीर घेतलेलं आहे, त्याला यामध्ये काढून घेऊया. आपल्याला ना सर्वात पहिला यामध्ये मसाले घालायचे आहेत. आपल्याला सर्वात पहिला इथे दही घ्यायची आहे. अशी 3 चमच अशी जाडी दही घेतलेली आहे आपण. त्यानंतर यामध्ये आपल्याला घालायचे मसाले. तर सर्वात पहिला आपल्याला इथे गरम मसाला घालायचा आहे. अर्धा चमच गरम मसाला घातलेला आहे. त्यानंतर यामध्ये धन्याची पावडर घातलेली आहे अर्धा चमच. थोडीशी हळदी. त्यानंतर लाल तिखट घातलेलं आहे आपण 1.5 चमच. त्यानंतर इथे घातलेलं आहे आपण थोडी जिऱ्याची पावडर. त्यानंतर इथे घालणार आहोत आपण आमचूर पावडर. एक अशी मोठी चम्मच आमचूर पावडर घेतलेली आहे. आणि चवीनुसार मीठ घेणार आहे. 1 चम्मच आपल्याला मीठ घालायचं आहे. यामध्ये घालायचं आहे आता आपल्याला एक असं मोठा चम्मच मी अद्रक लसूणची पेस्ट घेतलेली आहे. त्यानंतर इथे मी अर्धा लिंबू घेतलेला आहे. त्याला चांगलं असं पिळून घेऊया. आणि हे आता चांगलं असं मिक्स करून घेऊया. खूप सोप्या पद्धतीत बनतंय आणि मुलांना हे खूप आवडतंय आणि मुलं आवडीने खातात. यामध्ये आपल्याला थोडंसं ऑइल घालायचं आहे, 1 चमच असं. आणि यामध्ये आता आपण पनीर घालून घेऊया. पनीरला सगळं असं मिक्स करून घेऊया. पूर्ण जे मसाला आहे ना तो आपला पनीरला लागला पाहिजे. एकजीव करून घ्या. आता आपल्याला थोडेसे तीळ घ्यायचे आहेत भाजून चटणीसाठी. जास्त नाही भाजायचे, नॉर्मल असे भाजायचे. तर बघा, तीळ आपले भाजले. एका वाटीमध्ये काढून घेऊया. आता यामध्ये आपल्याला थोडंसं लसूण घालायचं आहे, 5-6 पाकळ्या. आणि याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून थोडंसं पाणी घालून वाटून घेऊया. तर बघा, इथं थोडंसं मीठ घेतलेलं आहे मी, तेही यामध्ये घालते. या चटणीला तुम्ही मेयोनीज म्हणू शकता. तर आपल्याला पुन्हा याच्यात थोडंसं पाणी घालायचं आहे. चांगली पातळ अशी वाटून घेऊया आपण. चटणी ही आपण बारीक करून घेतलेली आहे. त्यानंतर इथे मी थोडंसं गाजर घेतलेलं आहे, 1 टोमॅटो, शिमला मिरची घेतलेली आहे आणि कांदे घेतलेले आहेत. आणि चांगले अशी बारीक करून कांदेही घेतलेले आहेत. सर्वात पहिला आपल्याला काय करायचं, पॅन गरम करायचं आहे. पॅनमध्ये असं तेल घालून घेऊया. पॅनला असं पूर्ण तेल लावून घ्या. आणि आता आपल्याला पनीर जे आहे ते यामध्ये घालायचं आहे. चांगलं फ्राय करून घ्यायचं आहे. पनीर आपण चांगले याच्यामध्ये फ्राय करून घेऊया. तर या प्लेटला लागलेला जो मसाला होता ना तोही आपण सगळा काढून घेतलेला आहे यामध्ये. आता याला चांगलं आपण असं फ्राय करून घेऊया. गॅस आपल्याला फास्ट ठेवायचा आहे आणि याला चांगलं फ्राय करून घ्यायचं आहे. जो मसाला जो आहे ना पूर्ण यामध्ये मिक्स झालेला आहे बघा. चांगलं फ्राय करून घेऊया. यावरती थोडा वेळ ठेवूया झाकण.
ते बघा हे सगळं आपल्याला यामध्ये आटून द्यायचं आहे. यावरती झाकण नाही ठेवत मी. झाकण ठेवलं तर यावरती पाणी वगैरे शेद झाल्यानंतर खूप पाणी होण्याची शक्यता असते, म्हणून झाकण नाही ठेवायचं आपल्याला. ते बघा आता यामध्ये आपल्याला थोडेसे गाजर घालायचे आहेत असं. त्यानंतर थोडेसे टोमॅटो घालायचे आहेत. त्यानंतर इथे आपल्याला थोडी शिमला मिरची घालायची आहे आणि थोडा कांदा घालायचा आहे. याला सगळं आपण मिक्स करून घेऊया. ते बघा झालेलं आहे. आपली लाईट गेलेली आहे त्यामुळे थोडासा अंधार वाटत असेल तर ह्याला आपण खाली काढून घेऊया. हे बघा या अशा प्रकारे आपलं झालेलं आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, इकडे मी तवा ठेवलेला आहे गरम करायला. आपल्या इथे तुम्हाला जर मैद्याची चपाती पाहिजे तर बनवू शकता मैद्याची, पण इथे मी घेतलेली आहे चपाती. तिला चांगली अशी गरम करून घेऊया. चपातीला चांगलं गरम करून घेऊया. हे बघा तव्यावरती आपण चपाती आहे ना ती चांगली अशी गरम करून घेतलेली आहे. एका ताटामध्ये घ्या आणि आता काय करायचं आपल्याला, आपण जी इथे तिळाची चटणी बनवलेली ती याला पहिला लावून घेणार आहोत. राहील चांगली ही चटणी आपण अशी चांगली लावून घेऊया. पूर्ण चपातीला आपल्याला लावून घ्यायची आहे. हे बघा पूर्ण चपातीला आपण आता लावून घेतलेली आहे. आता यावरती आपल्याला ठेवायचं आहे ही जी पनीरची भाजी बनवलेली ती यामध्ये घालायची आहे. एवढा छान वास सुटलाय ना. मुलांना हे खूप आवडते. जर तुम्ही दिलं ना डब्याला वगैरे तर मुलं खूप आवडीने खातील. ते बघा थोडंसं आपल्याला असं तोडायचंय पनीर. आता यावरती घालायचं आहे आपल्याला केचप. ते केचप आहे थोडंसं घालूया. ते बघा असं केचप घालायचं. वा असं आले कधी खातो आम्ही. मुलींना तर खूपच एक्साइट झालेत पुरी. ते बघा आपल्या साध्या सोप्या पद्धतीत आपण बनवलेला आहे पनीर रोल बनवलेला आहे. आता त्याला आपण असं फोल्ड करून घेऊया. आणि असं मस्तपैकी आपण कटिंग करून घेऊया. ते बघा खूप छान दिसतो. आपलं बनवून पण झालेलं आहे ना, लाईट पण आलेली आहे. हे बघा बघू शकता तुम्ही पनीर रोल कसा बनवलेला आहे. खूप सोप्या पद्धती बनवलेला आहे. तुमच्या मुलांनाही तुम्ही बनवून द्या खायला, खूप छान लागतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच नवीन रेसिपी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा मी प्रयत्न करेन.